माननीय पवारसाहेबांकरता, त्यांच्या कुटुंबावर, माननीय मोठे पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब, रोहितदादा, अजितदादा, सुप्रियाताई, राष्ट्रवादी, बारामती, काटेवाडी या 7 विषयांवरून ज्या 150 कविता आहेत त्या सोडून माझ्या ज्या पवारसाहेबांसाठी स्पेशल वाङ्मय चौर्याच्या दृष्टीने ज्या कविता माझ्या तोंडपाठ आहेत, मुखोद्गत आहेत, त्यातील मी आता काही कविता सादर करीत आहे. संग्रह म्हणून मी त्या जमा करत आहे. अजून त्या यूट्यूबवर टाकणार नाही. साहेबांपर्यंत त्या पोहोचल्यानंतरच मी समाधानी होईल, म्हणून आता मी त्यात संग्रहित करीत आहे. त्यातली पहिली कविता आहे, शरद साम्राज्याला मुजरा, कवितेतून करतो साजरा, असं त्याचं शीर्षक आहे. मी आता कवितेला सुरुवात करतो. शरद साम्राज्य कुणासाठीही कशासाठीही अजित आहे, सोबतीला तिथे आता रोहित आहे. साम्राज्यातील वातावरण कुटुंबासाठी सुप्रिय आहे. याच वातावरणात खरेखुरे जातीवंत राष्ट्रवादी राहतात, देशासाठी समाजासाठी जगतात व बारामतीत वेगळी वेगळी माती नव्हे तर जनसेवेच्या मातीतील पिकांसाठी, काटेवाडीच्या जन्मकर्तव्यातून, देशासाठी समाजासाठी राजकारणातून देशभक्तीच्या घड्याळाचे काटे फिरवतात व देशाला, समाजाला, राजकारणाला टोचणारे अवांछित काटे वेचून नष्ट करतात. सामाजिक समतेची, शांततेची, देशापुढच्या प्रश्नांच्या उत्तराची, विकासाची, प्रगतीची वाडी तयार करणाऱ्या साम्राज्याचे अधिपती शरद पवारांना अर्थात जाणता राजाला कवी सुरेश बोंद्रेचा मनपूर्वक मानाचा मुजरा. पवारसाहेबांकरता लिहिलेल्या आणि मुखोद्गत असलेल्या 170 कवितांचा उत्सव सामान्य कवी या असामान्य व्यक्तिमत्वासाठी करतो साजरा, अशी माझी पहिली कविता आहे, मी सादर केलेली आहे. यानंतरची दुसरी कविता आहे, कवी सुरेश बोंद्रेंनी उत्तर कळवलं, अशी माझी कविता आहे. साहेबांना निवडणुकीच्या प्रचारात काही विरोधी दिग्गज नेत्यांनी प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर देण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. साहेबांकरिता मी लिहिलेली कविता आहे उत्तरादाखल. सुरेश बोंद्रेंनी उत्तर कळवलं, असं त्याचं शीर्षक आहे माझ्या कवितेचं. कवितेला मी सुरुवात करतो. मोदींच्या शहांनी विचारले होते, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? त्यांना काय माहीत, साहेबांनीच महाराष्ट्राला देशात 1 नंबरवर नेलं. शहा म्हणजे मोदींची चहा देशाला पाजण्यासाठी असणारं गोलमटोल भलं मोठं पेलं. मोदींनी सगळ्यांना दुय्यम करून आपला शिष्य शहाचं केलं भलं. गुरु शिष्यानं मिळून सुरू केलं जाळणं सुक्याबरोबर वलं. दोघांच्याही पोकळ आश्वासनात जनतेला वाटलं गंगेत घोडं नालं. सत्तेच्या घोड्यावर बसल्यावर दोघांना वाटलं पवारांच्या कार्यकर्तृत्वाला कसं हिणवलं. खरं कारण वेगळं, पवारच जुझारू खेचतील सत्ता दोघांना जाणवलं. म्हणून दोघांच्याही अंगास पवारांच्या शक्तीचं, भीतीचं भूत बिलगलं. शरद पवारांनी काय केलं? भूकंपातून, दुष्काळातून, पुरातून, वादळातून, अतिवृष्टीतून जनतेला सावरलं, उभारलं. व्हायब्रंट गुजरातपेक्षा घड्याळाच्या गजरात महाराष्ट्र देशात पुढारलेला म्हणून गोंधलं. महाराष्ट्रात शहा फडणवीसांना फक्त शरद पवारच नाव का झोंबलं? तर महाराष्ट्राच्या मनात शरद पवार नाव जाणता राजा म्हणून कोरलं. कवी सुरेश बोंद्रेला जाणता राजाच्या कार्यकर्तृत्वाच्या, नेतृत्वाच्या आरशात सुरुवातीलाच दिसलं. सुरेश बोंद्रे शहांना, सत्ताधाऱ्यांना आणि सर्वांना कळवतो, शरद पवारच जनतेचा जाणता राजा. उत्तर कळलं, अशी माझी ही साहेबांकरता लिहिलेल्या मुखोद्गत कवितातली दुसरी कविता मी सादर केली आहे. यानंतरची कविता हिंदी कविता आहे. काही हिंदी कवितासुद्धा आहेत त्यात माझ्या बऱ्याचशा. मुखोद्गत 27 कवितापैकी लिहिलेल्या कवितांमध्येही पुष्कळ हिंदी कविता आहेत.
एक संग्रह मी पोहोचवलेला आहे साहेबांपर्यंत, पण अद्याप त्याचं मला काही आलेलं नाही. 2 वर्ष झाले. पोचला की नाही शंका आहे, पण आता काही करू शकत नाही. मी फार चिखलीला राहतो, मुंबईला जास्त कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. असो, तिसरी कविता साहेबांकरता लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे टायगर अभी जिंदा है. कवितेचं शीर्षक आहे टायगर अभी जिंदा है. मी कवितेला सुरुवात करतो. राष्ट्रवादी का टाइगर अभी जिंदा है, साथ छोड़कर जो भागे करनी उनकी शर्मिंदा है. राजा होकर भी कमल के गुलामी बंदा है, सातारा को उतारा उनसे ऊंचा कोल्हापुरी चंदा है. कमल के दलदल में फंसाना उसका धंधा है, ऐसे धंधे को टाइगर जानते करना मंदा है. धंधा मंदा नहीं, बंद करना टाइगर को रोजिंदा है. रोज बरोज ऐसे धंधे वाले का टाइगर तोड़ता फंदा है. नामुमकिन ईडी में जकड़ना टाइगर को वो कोई परिंदा है. ईडी की हरकत को जनता ने कहा गंदा है, ऐसी भूमिका वाले को जनता ने ठहराया दरिंदा है. जनता में राष्ट्रवादी का टाइगर जानता राजा नाम से चुनिंदा है. कवि सुरेश बोंद्रे टाइगर शरद पवार नाम के जानता राजा की भक्ति में अंधा है और उन्हीं को सदा वंदा है. ही माझी तिसरी कविता मी आता सादर केली. हिंदी कविता. माझ्या ज्या अनेक कविता आहेत त्यातल्या पुष्कळ कविता मला भावलेल्या कविता मी पुढे सादर करीलच, पण आता या 3 कवितेनंतर चौथी कविता मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे सुरेश बोंद्रेची उमग. सुरेश बोंद्रेच्या मनात दिसले साहेबांचे पग, अशी माझी कविता आहे. कवितेला मी सुरुवात करतो. मोदी म्हणाले शरद कमळ बघ, देवेंद्रला सत्तेच्या स्वर्गातून घालविले मग. शहा म्हणाले छगन कमळ बघ, चंद्राला कोल्हापूर कोथरूडला हलविण्याची सुरू झाली लगबग. देवेंद्र म्हणाले जयंत कमळ बघ, इस्लामपूरला सतत विजय मिळविले सलग. चंद्रकांत म्हणाले जितेंद्र कमळ बघ, सत्तेसाठी शेलारांची शेवटची झाली तगमग. शेलार म्हणाले रोहित कमळ बघ, जामखेड जिंकून जागविले जनतेचे जग. महाजन म्हणाले झिरवळ कमळ बघ, दिंडोरीने दणक्यात दाखवून दिली धग. दानवे म्हणाले शिंगणे कमळ बघ, शिंदखेडच्या शिंपल्यात शिंगणेची शान सजग. बापट म्हणाले भरणे कमळ बघ, इंदापूरला भरणेंच्या उष्णतेत वितळले हर्षनग. विखे म्हणाले धनंजय कमळ बघ, परळीने पळवला पराजयाच्या चिक्कीचा उबग. जयदत्त म्हणाले राजेश कमळ बघ, घनसावंगीच्या घडामोडी टोपेंचा जोश अलग. उदयन म्हणाले श्रीनिवास कमळ बघ, उदयन म्हणाले श्रीनिवास कमळ बघ. साहेबांनी पावसात मतासह मन मिळविली लगोलग. आता कुणीच म्हणत नाही कमळ बघ, साहेबांच्या राष्ट्रवादी यज्ञात कमळाचाच दिला भग. साहेबांच्या कृपाशीर्वादासाठी कवी सुरेश बोंद्रे मात्र साहेबांकडे बघ. सुरेश बोंद्रेला दिसतात मनात फक्त साहेबांचेच पग.
कारण साहेबांच्याच पायाखाली कमळाच्या गर्वाची जिरली धग. पुन्हा येईन पुन्हा कमळाचीच जिरली धग. कमाल 80व्या वर्षीसुद्धा साहेबांना होत नाही प्रकृतीची दगदग. साहेबांच्या खेळीनेच पुन्हा येईनच्या गर्वाची जिरली राजकीय रग. कमळ म्हणते सत्तेला दार उघड होऊ दे झगमग. कवी सुरेश बोंद्रेचा जीव साहेबांसाठी लिहिलेल्या 170 कविता, मुखोद्गत कवितासह साहेबांना देण्यासाठी धरून आहे तग. कोरोनातून वाचलो, धरून आहे तग. राजकारणासह कुठल्याही क्षेत्रातील संधी नव्हे, भाग्योदयासाठी स्पर्शावे साहेबांचेच पग. उंच भरारी घेतो साहेबांच्या संपर्कातला साहेबांना आवडणारा प्रत्येक नग. मग सुखमय व आनंदी होते जग. अशी आहे कवी सुरेश बोंद्रेच्या कवितेची उमग. दुसऱ्यांनी सुद्धा घ्यावी अशी उमग. कारण सुरेश बोंद्रेला व त्याच्या कवितेला दिसतात मनात फक्त अंतःकरणात साहेबांचेच पग. अशी माझी ही 4थी कविता मी आता सादर केली आहे. 5वी कविता आहे. साहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून मी निवडलेली ही कविता आहे. साहेबांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे, पण ही कविता साहेबांनी जेव्हा इंदापूरच्या कार्यक्रमात उखाणा घेतला होता, साहेबही कधी याच्यात आले खुशीच्या वातावरणात, त्यांनी घेतला असेल तो उखाणा. कारण साहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर आणि असाच असू शकतो ना सगळ्यांचा, की बा फार मोठं प्रगल्भ व्यक्तिमत्व, राज्य करणारं व्यक्तिमत्व. त्यांनी घेतला होता उखाणा. त्या घटनेवर मला सुचलेली ही कविता आहे. माफी मागून सुरुवात करतो कवितेला. कवितेचं शीर्षक आहे साहेबांसाठी बांधला कवितेचा तोरणा. साहेबांसाठी बांधला कवितेचा तोरणा असं माझं शीर्षक आहे कवितेचं, उखाण्यामुळं. मी आता कवितेला सुरुवात करतो. इंदापूरला साहेबांनी कार्यक्रमात घेतला होता उखाणा. हा तर साहेबांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचा छोटासा निशाणा. भारतीय राजकारणात जनमानसांसाठी एकमेव साहेबच आहेत जाणा. कवी सुरेश बोंद्रेची साहेबांच्या अत्युच्च पदाची नक्कीच होईल घोषणा. साहेबांना मंथरा शकुनी म्हणणाऱ्यांचा नुकता झाला राजकीय पाळणा. म्हणणाऱ्यांच्या राजकीय जन्मदात्यांचा सुद्धा साहेबांनी ठेचला होता फणा. साहेबांसाठी जीवाचे रान करणारा जनता नावाचा पै पाहुणा आणि साहेबांसाठी वाटेल ते करणारे माझ्यासारख्या अनेकांच्या आणा. ऊस पिकासह शेतीला मिळवून दिले खत गाई म्हशीच्या शेणा. कृषी क्रांतीने फुलविला शेतातील कणसाचा दाणा. आघाडीच्या गठबंधनातल्या एकजुटीचा फक्त साहेबच आहेत खरा कणा. साहेबच आहेत एकमेव समर्थ दिल्लीच्याही सत्तेच्या गर्वहरणा. साहेबांच्या राजकीय चातुर्याव्यतिरिक्त दुसरे एक तरी दाखवा उदाहरणा. साहेबांची सत्ताच योग्य, समृद्ध आणि सुरक्षित देश निर्माणा. साहेबांनी जेव्हा इंदापूरला घेतला होता उखाणा, कवी सुरेश बोंद्रेला 170 कवितेनंतर या नव्या कवितेचा तेव्हा मिळाला बहाणा. साहेबांना विदर्भातल्या अकोल्याची सोने व सोन्यासारखी मतं देणारी नदी वाहते बोर्डी व मोरणा. सोबतीला पश्चिम महाराष्ट्रातली दुथडी भरून मतं देणारी नदी वाहते कोयना व कृष्णा.
साहेबांना मी लिहिलेल्या कविता देण्यासाठी भेटण्याची कायम आहे कवी सुरेश बोंद्रेची तृष्णा. माझ्यासारख्या सामान्य कवीची सुद्धा कविता लिहिण्यासाठी असामान्य आहे शरद पवार नावाची प्रेरणा. असा मी बांधला कवितेचा तोरणा, कारण साहेबांची दूरदृष्टीच महाराष्ट्रातील प्रगतीच्या धोरणा. अशी माझी कविता आहे. एवढ्या मी कविता सादर केल्या आहेत. 5 कविता मी सादर केलेल्या आहेत.